निवेदन देऊन आला. मला वाटतं 10 वाजल्यापासून तुमचा हा कार्यक्रम चालू आहे, त्यामुळे मी जास्त तुमचा वेळ घेणार नाही. या ठिकाणी उपस्थित असणारे अच्युत माने सर, ललिता नाजा, आमचे गणेश आणि उपस्थित सर्वच राजू खिचडे सर्वच, खरं तर तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. कारण गेल्या 3-4 वर्षामध्ये सीमा भागातली चळवळ थोडीशी शांत झाल्यासारखी वाटत होती आणि सारखं मनामध्ये एक अस्वस्थता वाटायची की हे लोक असं का करतात. डोळ्यासमोरून हे साखर कारखानदार काटा मारत होते, रिकव्हरी चोरत होते, तरी तुम्ही काही बोलत नव्हता. आणि आपल्याला एक वाईट सवय लागली होती, कोण त्या गटातला, कोण ह्या गटाचा, कोण जनता दलाचा, कोण काँग्रेसचा. पण एक लक्षात आलं असेल आता उशिरा का होणार, तुमच्या सगळे सारे हरामखोर चोर आहेत, त्याच्यामध्ये कुणी चांगला आहे. आणि आता सगळ्या पक्षाच्या नेत्यांचे कारखाने झालेले आहेत, त्यामुळं शेतकऱ्याला दर कमी देण्यामध्ये सर्वपक्षीय एकमत आहे. मग त्याच्यामध्ये जारकीवरती तर सगळ्या पक्षातच आहे, मग गोरे असतील किंवा ते जोल्ले असतील, ते सगळ्या पक्षामध्ये. साखर कारखानदार असो किंवा कर्नाटकातला, साखर कारखानदारांना कुठलाही पक्ष नाही, कुठलीही जात नाही, कुठलीही आघाडी नाही, कुठलाही धर्म नाही, हे लक्षात ठेवा. ते तुम्हाला जातीचं आणि धर्माचं कधी नाव सांगतात माहिती का, ज्यावेळी तुम्ही ऊस अडवताय त्यावेळी या जाती नियान मार कधी ह्या खपाड कधी, पण ते आपल्या जातीच्या माणसाला तरी ऊसाचा दर जास्त देतोय काय? हा नाही. मग आम्ही येड्या एवढ्याचं लगेच त्यांचं ऐकतोय आणि त्यांच्या मागे जातोय. तर हे लक्षात घ्या, हे चोर आहे. मगाशी मी आता तहसीलदार समोर मी हिशेब सांगितलेला ऐकलाय तुम्ही. सहज 5000 टन ऊस गाळणारा साखर कारखाना सहजगत्या जाता जाता 50 ते 52 कोटी रुपये वर्षाला काटामारीतून आणि रिकव्हरी चोरीतून हाणतोय. 10,000 असेल तर 100 कोटी. तुमचे कारखाने किती टन गाळतात बघा, हिशेब करा. 25,000 टनानं गाळतात म्हणजे सगळ्यात आमचा अण्णा गुस्सा आता आहे त्याला. मग हे लक्षात घ्या की हे चोर लेखाचे आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवण्यात आणि ह्या चोरांच्या चोऱ्या आपल्याला उघड्या पाडायच्या आहेत आणि त्यासाठी आपल्याला संघर्ष करायचा आहे. तुम्हाला काय राहतंय, तुम्ही कधी हिशेब केलाय का? मी सांगतो म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका. मी ऊस परिषदेने सांगितलं, आताही सांगतो, संध्याकाळी घरात गेल्यानंतर गेल्या वर्षभरामध्ये ऊसासाठी तुम्ही किती खर्च केला साधारण अंदाज असतोच की, ते सगळा हिशेब काढा आणि तुमचा ऊस किती टन जाणार आहे ते त्यांना त्या टनानं त्या पैशाला भागा आणि मग कारखाना किती देण्याची शक्यता आहे तो दर काढा आणि त्याचा हिशेब करा. तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला सगळा खर्च वाजा जाता एका टना पाठीमाग 110 ते 15 रुपये शिल्लक राहतात. एका ते नीट शेती करत असाल तर, आणि तुम्ही जर कृषी भूषण असाल, ऊस एवढा आणि काँग्रेस एवढा, मग काही विचारायचं कारणच नाही. हा झिरो बजेट तुमचं. तर तुम्ही चांगली 40, 45, 50 टनाचं उतारा जरी अवरेज सुद्धा कसं काढायचं, खोडव्याचं आणि लावणीचं एकत्र करायला पाहिजे. आपण काय करतोय, माझा लावण 7 टनानं पडले, यार खोडवा कितीनं पडला त्याचा हिशेब कर की मग अवरेज निघेल. आणि त्यामुळं हा सगळा जर हिशेब केला तर मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं एका टना पाठीमागे 18 महिन्यानंतर फक्त 110 ते 15 रुपये राहतात. 1 टन ऊस तोडणारा माणूस एका तासात 1 टन ऊस तोडतोय, त्याला 439 रुपये मिळतात. बघा, 18 महिन्यात तुम्हाला 115 रुपये, एका तासात त्याला 439 रुपये, तरी त्याला तुम्ही वर्ण देताय. तुम्हाला लाज वाटली पाहिजे, तुम्हाला लाज वाटली पाहिजे आणि त्याला वर्ण अजून देताय. वाहतूक करणाऱ्याला जवळजवळ 350 रुपये मिळतात एका टना पाठीमाग, तरी सुद्धा
त्यालाही आम्ही काय वर आणि खुशाली देतोय. किमान ड्रायव्हरला 500 रुपये तर देताय का नाही खेपाला? हा 300 कशासाठी? त्याला बाबा जेवण नसेल तर घरातली भाकरी द्या की. काय त्याला खाऊ वाटत नाही? घरात काय खातोय तो? सीझन असताना काय घरात खात नाही, जेवत नाही तो. आपल्या एवढं तरी आपल्या घरात जेवण असतं तेवढं तरी चांगलं असतं का त्याच्या घरात? मग त्याला धाब्यावरचं जेवण लागतं का? हे सगळे लाड तुम्ही करून ठेवलेले आहेत, लक्षात ठेवा. तेव्हा यावर्षी किमान एवढं तरी ठरवा, ऊस तोडण्यासाठी वरनं कुणालाही 1 रुपया द्यायचा नाही. वाहतूक करण्यासाठी ड्रायव्हरला म्हणायचं डबा पाठवून देतो तुला, घरातनं फडकं भाकरीचं फडकं आणून देतो, फडक्यातनं जेव, तुला कुठं जेवायचं ते 1 रुपया मिळणार नाही. हे जरी केला तरी एकरी तुमचे 5-6 हजार रुपये वाचतील का नाही? हा ते तरी वाचवा. आणि ऊस घालवायला गडबड करू नका. महाराष्ट्र असो कर्नाटक असो, ऊसाचं क्षेत्र जरी जास्त दिसत असलं तरी एकरी ऊसाचं उत्पादन घटलेलं आहे आणि ते 8 ते 10 टनानं घटलेलं आहे. घटलंय की नाही? काय अवस्था आहे? माळावर ऊस त्यातल्या त्यात बरा दिसतोय पण त्याला हुमणी लागल्या. तुमच्यावर आहे की नाही हुमणे? मग आणि मे महिन्यापासून सातत्यानं पाऊस पडत असल्यामुळे त्याला सूर्यप्रकाश मिळाला नाही, त्यामुळे एकरी ऊसाचं उत्पादन घटलेलं आहे. ते घटलेलं उत्पादन तुम्हाला ऊसाचा दर वाढवून घेऊन भरून काढायचा आहे. काय सरकार देणार आहे? सरकार काही देणार नाही. त्यामुळं ऊसाचा दर वाढवून घेऊन ते घटलेलं नुकसान भरून काढायचं आहे. आणि मी मगाशी बाहेर सांगितलं तहसीलदार समोर, साधारणपणे गेल्या 25 वर्षापासूनचा माझा अनुभव असा आहे की जेवढे साखरेचा भाव असतो त्याच्या 100-200 रुपये मागे ऊसाचा भाव असतो. मग या वर्षी साखर जर 40 रुपये किलो असेल तर मग 37-38 रुपये साखरे ऊसाला भाव पाहिजे काय नको? म्हणजे एकदम रास्त मागणी आहे आपली, काही चुकीची नाहीये आणि तेवढा मिळू शकतोय. फक्त तुम्ही जरा नेटान राहायला लागतंय. याने आता कारखान्याची गाळप क्षमता वाढवून ठेवली. एकदा एकरी ऊसाचं उत्पादन घटलंय आणि कारखान्याने गाळप क्षमता वाढवल्या. त्यामुळे कुठलाही कारखाना 30 जानेवारीच्या पुढे चालणार नाही. समजा 1 नोव्हेंबरला सुरू झाला, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 3 महिन्यात सगळा ऊस संपणार आहे. महाराष्ट्रातला, कर्नाटकातला 30 दिवसात ऊस संपणार आहे. मग मला हरभरा करायचा आहे आणि मला गहू करायचा आहे, जानेवारी नंतर कर बाबा, काय करायचे तुला? फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 4 महिने मिळतात. 4 महिन्यात एक पीक निघतंय का नाही खोडवं काढून? मग कशाला गडबड करायचं? कुठलाही तुम्ही काही नाही केला तरी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कारखान्याचा माणूस तुमच्या घराकडे येणार आहे. अण्णा खपाकडे विचारायला येतच ते. त्यामुळे काही करायची गरज नाही, एवढा ऊस कमी आहे. त्यामुळं मी सांगतोय तेवढा दर मिळाल्याशिवाय मला माझा ऊस तोडायचा नाही, ही ठाम भूमिका घ्या. मी जरा जोर लावला तर आता त्या हमीदवाड्यानं 3400 रुपये जाहीर केले. गेल्या वर्षी किती दिलं तर 3100 रुपये दिले, बरोबर? आता 3400 म्हणजे 300 वाटलं. मग कर्नाटकातल्या कारखान्याने गेल्या वर्षी 3000 दिलं. मग त्या हिशोबानं 3300-3400 जायला पाहिजे का नको? ते अजून जर लावलं तर 3500 जातील. तुम्हीच जोर लावायला तयार नाही, मीच दाबा लागलोय. दाबा नुसतं मी दाबून कसं आत जाईल ते? तुम्ही जरा हे करायला तर त्या पद्धतीनं तुम्हाला जोर लावला तर ह्या वर्षी चांगला भाव मिळेल आणि पावसामुळे झालेलं नुकसान भरून येईल. असं वर्ष पुन्हा पुढच्या वर्षी येईलच याची गॅरंटी नाही. फक्त आणि जोपर्यंत तुमच्या शेतात ऊस आहे तोपर्यंत तुम्हाला किंमत आहे. त्यामुळे मगाशी राजूने जे सांगितलं ते ऐका. फक्त प्रत्येकानं आपापला ऊस सांभाळा आणि काय नाही बाबा माझा माल आहे, मी ठरवणार आहे त्याला किती पैसे पाहिजेत ते. तू कोण सांगणार? मी ठरवणार आहे असं म्हणा की. एवढं म्हणायला काय वाईट वाटतंय? काही वाईट वाटत, तुम्ही ठाम राहा. आणि त्यातनं कोण दादागिरी करायला तर 2 वर्षापूर्वी बघितलं नाही मांगूरला जरा ज्यादा शांतपणा करायला ते सगळे आल्यानंतर कसं पळून गेले सगळी गोळा उभे एका ठिकाणी. काय करतात बघू, काही घाबरायचं कारण नाही. त्या पद्धतीनं हे सगळे आता बसतील कुठेतरी बेळगावला, नाही तर कुठेतरी
नी एक कुडते ना एक कुडत्या असं करून बी कुडब्या ना बी कुडूल हे असं होणार आहे त्यांचं. पण आपण पण सगळी गोळा व्हायचं, नी एक बेटी दे ना एक बेट दे असं आपण करायचं आता. आणि त्या पद्धतीनं जर केलं तर आपल्याला ती जर एक होत असतील तर आपण व्हायला नको का? ते निवडणुकीच्या वेळी बघू राजकारण कुठलं, तू कुठल्या पक्षाचा मी कुठल्या पक्षाचा, कुणाला मत द्यायचं ते नंतर बघू. पण ऊसाचा दर घेताना तर हे सगळे एकत्र येऊ. आणि त्या पद्धतीनं तुम्हाला सगळ्यांना यावर्षी हे करायचं आहे. मगाशी मुद्दा दुसरा एक सांगितला ते पण तेवढाच बरोबर आहे. त्या कारखान्याने काय केलं माहितीये काय, आता यांनी गाळप क्षमता वाढवून ठेवली आहे आणि यांना ऊस कमी पडायला लागलाय. मग लांबनं 200-300 किलोमीटरवरून ऊस आणायचा. मी ऐकलंय तिकडनं हुबळीतनं आणायला ऊस, हुबळीकडनं आणायला. मला सांगा हुबळीतनं इथपर्यंत ऊस आणायला किती खर्च येईल? एवढा. मग म्हणजे 200 किलोमीटर असेल तर किमान 1300 ते 1400 रुपये खर्च येणार. 1400 रुपये एका टनाला खर्च येणार. आणि तो खर्च कुणी भरायचा? तुम्हीच भरायचा आहे की कुणी भरायचा आहे. म्हणून ते काय करतात, तो खर्च तुमच्यावर. समजा इथं आता निपाणीतल्या शेतकऱ्याचा ऊस किंवा आपल्या अकोलच्या शेतकऱ्याचा ऊस हर्षदनाथला गेला, त्याचं तोडणी आणि वाहतूक किती होईल? 500 नाही तर 550 होईल, 600 होईल. बघ ना, मग 600 रुपयाला आपला ऊस गव्हाणीत जात असताना हर्षदनाथचा बघा खर्च किती, मला वाटतं 950 असेल. 350 रुपये कुणाला विचारायचे? टनाला 350 रुपये कुठं कुणाला विचारायचं? तीच अवस्था बेडक्याची भोजची. हा, तुम्ही जवळ आहे, तोडून नुसतं ऊस फेकला तरी गव्हाणीत जाऊन पडत. हा, तरी तुम्ही 900 रुपये द्यायचं. त्यामुळे त्यांना सांगायचं बाबा माझ्या शेतापासून कारखान्याचं अंतर किती आहे तेवढं घे. आता समजा आता तिथनं मी कोल्हापूरला जाणार असेल की शिरोळा, आता इकडनं अकोळ मार्गे एसटी पासून शिरोळा जायचं ठरवलं. आम्ही निपाणीच्या स्टँडवर बसलो एसटी मध्ये. मग निपाणी बसले, मी बसल्यानंतर माझ्यावर एक 10-12 माणसं बसली. पुढं ममदापूरला काही लोक बसली, काही अकोळला बसली, काही गळदग्याला बसली, काही बेडक्याला बसली आणि मग हिरवाडला काही बसले आणि मग आम्ही शिरोळला पोहोचलो. सगळ्यांचं तिकीट सारखंच काय? हा, सगळ्यांचं तिकीट सारखं आहे काय? हा, निपाणीच्या माणसाचं तिकीट वेगळं, बरोबर, अकोलच्या माणसाचं तिकीट वेगळं, बेडक्याचं वेगळं, हिरवाडचं वेगळं, कुरुंदवाडचं वेगळं, असं असणार का नाही? का सगळ्याला एकच तिकीट? मग ऊसाच्या वाहतुकीला वेगळं असा का? हा, ज्याच्या शेतापासून ऊस आणलाय त्याचं तेवढं भाडं घ्या, तोडणी काय सगळीकडे समानच आहे. हे आता आपल्याला म्हणायला पाहिजे. आणि हे दुसरं काय माहितीये काय, हे लांबणं ऊस आणतात, त्या ऊसाची रिकव्हरी एकदम असते कमी. किंवा आडला नटला शेतकरी असतोय, 8-9% रिकव्हरीचा ऊस तो देतोय आणि आपला असतोय 13 रिकव्हरीचा ऊस. की आता 9 रिकव्हरीचा ऊस 13 रिकव्हरीत घातल्यावर काय होईल? सगळ्यांचीच रिकव्हरी 10 येते का नाही? म्हणजे नुकसान कोणाचं? आपलं. 1% रिकव्हरी कमी होणं म्हणजे 346 रुपये नुकसान होणं, हे लक्षात ठेवा. एफआरपी मध्ये 1% रिकव्हरी खाली आली की 346 रुपयाचं नुकसान झालं. मग ही रिकव्हरी खाली काय येत्या? तर असं लांबणं कवळा ऊस आणल्यामुळं आपली रिकव्हरी खाली येत्या. आणि परत त्याचं भाडं आम्हीच देतोय. बरं, तो असतो त्यांना आणलेला असते ते 2200-2300 ऊस आणि इथं घ्यायचं 3000 रुपये, म्हणजे त्यात आणि 700 रुपये मारतो तो. हे लक्षात ठेवा. त्यामुळे या कारखानदारांच्यावर आपलं अंकुश असणं गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीनं जर तुम्ही केला तर यावर्षी ऊसाचा दर चांगला मिळणार आहे. फक्त खंबीरपणे राहा. पाऊस पडायला लागलाय, अजून काही घाती आलेल्या नाहीत. लगेच गडबड करायला लागला, 2-2 वाहनं लावायला लागते नाही. आता ऊस बाहेर काढायचं म्हणजे किती? एका ट्रॅक्टर निघतंय काय? 2 ट्रॅक्टर लावा, जेसीबी लावा, मग ते ट्रॉली बाहेर येत्या. 2000 खेप. हा, खेपाला त्याचं पैसे वेगळं. बरं, ते झाल्यावर त्या रानाची एवढी नासाडी होत्या, ते खोडवं फुटत नाही, तिथं खोडवं पातळ होतंय. मग कशासाठी हे सगळं करायचं? काय 15 दिवस थांबलं तर काय बिघडत नाही. जर थंडी पडली की थंडी पडल्यानंतर वजन वाढतंय, कारण रिकव्हरी वाढते. आणि वजन वाढले की फायदा आपलाच आहे. हा सगळा विचार करा आणि अजिबात ऊस तोडायला गडबड करू नका, एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.